हॅलो स्टुडंट, आपण पाहत होतो एक्सरसाइज 1.2. त्यामध्ये आपण आज बघणार आहोत क्वेश्चन नंबर 8. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट sin इनवर्स 4 sin x plus 5 cos x upon root 41 with respect to x. So सोल्यूशन मध्ये let y equals to sin inverse of 4 sin x plus 5 cos x upon root 41. याला आधी आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो रूट 41 आपल्याला सेपरेट करायचं आहे 4 sin x प्लस 5 cos x ला. सो वी गेट sin इनवर्स ऑफ 4 अपॉन रूट 41 इंटू sin x प्लस 5 अपॉन रूट 41 इंटू cos x. ओके, ब्रॅकेटच्या बाहेर sin इनवर्स आहे, आतमध्ये आपल्याला sin किंवा cosच्या फॉर्म मध्ये आन्सर आणायचं आहे. म्हणजे याचं कन्वर्शन, या ब्रॅकेटचं कन्वर्शन आपल्याला sin किंवा cosच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सो पुट 4 अपॉन रूट 41 इक्वल्स टू, याला जर का मी cos पुटअप केलं 4 अपॉन रूट 41, याला जर का cos अल्फा किंवा cos बीटा सपोज t जर का पुटअप केलं तर cos t किंवा cos अल्फा इंटू sin x प्लस याला sin पुटअप करायचं म्हणजे काय मिळेल sin t इंटू cos x म्हणजे sin a cos b प्लस cos a sin b आपल्याला फॉर्म्युलाचा यूज करता येईल. सो पुट 4 अपॉन रूट 41 इक्वल्स टू cos अल्फा अँड 5 अपॉन रूट 41 इक्वल्स टू sin अल्फा. ओके, sin अल्फा. therefore tan अल्फा इक्वल्स टू काय मिळेल, tan अल्फा इक्वल्स टू 5 अपॉन 4, that is अल्फा इक्वल्स टू tan इनवर्स 5 अपॉन 4, tan इनवर्स 5 अपॉन 4 and sin स्क्वायर अल्फा प्लस cos स्क्वायर अल्फा इक्वल्स टू cos स्क्वायर अल्फा इक्वल्स टू 5 अपॉन 25 upon 41 plus 16 upon 41 equals to 41 upon 41 equals to 1. Sin square alpha plus cos square alpha equals to काय मिळते 1. Therefore y equals to sin inverse of sin x into cos alpha plus cos x into sin alpha. सो नेक्स्ट स्टेप मध्ये y इक्वल्स टू sin इनवर्स ऑफ sin a cos b प्लस cos a sin b काय मिळेल sin ऑफ a प्लस b, a का है x प्लस b का है अल्फा. सो sin इनवर्स ऑफ sin थीटा x प्लस अल्फा इक्वल्स टू x प्लस अल्फाची व्हॅल्यू, अल्फा इक्वल्स टू काय tan इनवर्स 5 अपॉन 4. त्यासाठी आपण इथं अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड करून ठेवलेली आहे. सो tan इनवर्स 5 अपॉन 4 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट dy अपॉन dx इक्वल्स टू derivative of x plus tan inverse 5 upon 4. So x चा डेरिव्हेटिव्ह with respect to x 1 plus tan inverse 5 upon 4 हा काय राहते, कॉन्स्टंट राहते. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे काय असते 0. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equals to काय मिळालं आपल्याला 1. रिक्वायर्ड आन्सर इज 1. या टाइपचा क्वेश्चन सीईटी मध्ये सुद्धा विचारू शकतात, जेईई मध्ये सुद्धा विचारू शकतात. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इझी टॉपिक आहे. या क्वेश्चन मध्ये सेम याच टाइपचे प्रॉब्लेम आहे. काही प्रॉब्लेम तुम्हाला मोठा दिले पाहिजे ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे cos इनवर्स ऑफ √3/2
cos x root 3 cos x minus sin x upon root 2 2. Differentiate cos inverse of root 3 cos x minus sin x upon 2 with respect to x. सेम मेथड यूज करायची सोल्यूशन मध्ये. लेट y equals to cos inverse of root 3 cos x minus sin x upon 2 with respect. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट करण्याच्या आधी हा जो काही ब्रॅकेट आहे याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे. सो cos इनवर्स हा जो काही 2 आहे हा न्यूमरेटरला सेपरेट करायचा आहे. रूट 3 अपॉन 2 cos x मायनस 1 अपॉन 2 sin x. इथं cos x आणि sin x ला जे काही मल्टिप्लायर आहे या मल्टिप्लायरच्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, सबस्टिट्यूशन करायचं आहे. सो पुट रूट 3 अपॉन 2. आता बाहेर काय आहे, cos आहे, म्हणजे आतमध्ये पण काय लागेल, cos ऑफ फंक्शन लागेल, cos ऑफ अँगल लागेल. ओके. सो रूट 3 अपॉन 2 याच्या ठिकाणी जर का cos थीटा सबस्टिट्यूट केला, थीटाच्या ठिकाणी आपण यूज करणार अल्फा, cos अल्फा अँड 1 अपॉन 2 इक्वल्स टू sin अल्फा अँड ऑल्सो tan अल्फा इक्वल्स टू 1 अपॉन रूट 3. tan अल्फा इक्वल्स टू काय म्हणजे 1 अपॉन रूट 3. देयरफॉर अल्फा इक्वल्स टू tan इनवर्स 1 अपॉन रूट 3. अल्फा इक्वल्स टू tan इनवर्स 1 अपॉन रूट 3 and sin स्क्वायर अल्फा प्लस cos स्क्वायर अल्फा इक्वल्स टू काय मिळेल, 1 अपॉन 4 प्लस 3 अपॉन 4 इक्वल्स टू 1. हे काय मिळते आन्सर, याची एडिशन काय मिळेल 1. देयरफॉर y इक्वल्स टू हा डाटा यूज करून आपल्याला y काय मिळेल, y इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ cos x into cos अल्फा मायनस sin x into sin अल्फा. इथं फक्त मी यांची ऑर्डर चेंज केली. इथं cos अल्फा आहे, इथं cos x आहे, मी काय रेट केलं cos x into cos अल्फा. सो y equals to cos इनवर्स ऑफ cos a cos b minus sin a sin b काय मिळत असते, cos ऑफ a plus b. a का है x प्लस b का है अल्फा. सो cos इनवर्स ऑफ cos थीटा थीटा x प्लस अल्फा, y इक्वल टू x प्लस अल्फा. नेक्स्ट स्टेप मध्ये अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे, ती व्हॅल्यू पुट अप करायची आहे. x प्लस tan इनवर्स 1 अपॉन रूट 3. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy अपॉन dx इक्वल्स टू काय मिळेल, x चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस tan इनवर्स 1 upon root 3 also constant, its derivative is 0. So required answer dy upon dx equals to काय मिळाला 1. घेऊन घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे नेक्स्ट एग्जांपल, sin इनवर्स ऑफ cos रूट x प्लस sin रूट x अपॉन रूट 2. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो सोल्यूशन मध्ये लेट y इक्वल्स टू sin इनवर्स ऑफ cos रूट x प्लस sin रूट x अपॉन रूट 2. ओके. फर्स्ट या ब्रॅकेटला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो y इक्वल्स टू डिनॉमिनेटर सेपरेट sin इनवर्स ऑफ 1 अपॉन रूट 2 इनटू cos रूट x प्लस 1 अपॉन रूट 2 sin रूट x. सो पुट
आता बाहेर काय आहे साइन इनवर्स, म्हणजे आतमध्ये काय लागेल साइन. साइनचा फॉर्म्युला कसा तयार होईल, जेव्हा इथं साइन आणि इथं कॉस मिळेल. सो पुट 1/√2 इक्वल्स टू sin alpha and 1/√2 equals to cos alpha. Also tan theta equals to tan alpha equals to काय मिळेल 1. tan alpha equals to 1. Therefore alpha equals to tan inverse 1 and sin square alpha plus cos square alpha equals to 1/2 plus 1/2 equals to 1. 1/√2 the square 1/2 plus 1/√2 the square 1/2 1/2 plus 1/2 equals to 1. So therefore y equals to काय मिळते sin inverse या इक्वेशन वरून काय मिळेल आपल्याला 1/√2 काय लिहिणार मी याच्या ठिकाणी sin alpha म्हणजेच काय मिळेल sin alpha into cos root x plus cos alpha into sin root x. So sin inverse of sin a cos b plus cos a sin b, sin of a plus b. ये किती आहे अल्फा प्लस बी किती आहे रूट एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये साइन इनवर्स ऑफ साइन थीटा काय म्हणत असते थीटा y इक्वल टू थीटा काय इथं अल्फा प्लस रूट एक्स. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy अपॉन dx इक्वल्स टू अल्फाचा डेरिव्हेटिव्ह एक स्टेप वरून देऊ आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्फा प्लस रूट एक्स इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म. सॉरी इथं आपण अल्फाची व्हॅल्यू पुट करायची आली आपली y इक्वल्स टू अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे काय की tan इनवर्स 1 प्लस रूट एक्स. याला आपल्याला डिफरेंशिएट करायचं आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy upon dx equals to derivative of tan inverse 1 plus root x. So derivative of tan inverse 1, tan inverse 1 काय आहे constant, constant चा derivative 0 plus derivative of root x 1/2 times root x means required answer 1/2 times root x dy upon dx. Take a screenshot. So next example सिंपल प्रॉब्लेम आहे. या बेसिसवर तुम्हाला होमवर्क दिले जातील ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि सेंड करायचे आहेत. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे cos inverse of cos inverse 3 cos 3x minus 4 sin 3x upon 5. याला आपल्याला डिफरेंशिएट करायचं आहे. सिंपल तीच मेथड आपल्याला यूज करायची आहे सोल्युशन मध्ये. लेट y इक्वल्स टू cos inverse of 3 cos 3x minus 4 sin 3x upon 5. So separate denominator cos inverse of 3 upon 5 cos 3x minus 4 upon 5 sin 3x. So put 3 upon 5 equals to cos alpha and 4 upon 5 equals to sin alpha. इथं आपण वेगवेगळे सबस्टिट्यूशन करतो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये.
बाहेरचा जो काही ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्यावरती डिपेंड करते की आतमध्ये नेमके कुठं कोणते सबस्टिट्यूशन करायचे आहे. सो ऑल्सो tan alpha equals to 4/3. Therefore alpha equals to tan inverse 4/3. या इक्वेशन वरून अल्फा इक्वल्स टू काय म्हणते आपल्याला tan इनवर्स 4/3 and sin square alpha plus cos square alpha equals to 16/25 plus 9/25 equals to 1. 16 plus 9 25, 25/25 1. Therefore y equals to हे जे काही फंक्शन आहे या फंक्शनचे इक्वल काय मिळेल आपल्याला cos इनवर्स 3/5 ला काय पुट केलं मी cos अल्फा प्लस cos अल्फा into cos 3x minus sin अल्फा sin 3x. So use formula cos A cos B minus sin A sin B. काय मिळेल? We get cos inverse cos of alpha plus beta. Alpha plus beta काय 3x. Sorry, alpha plus 3x. Cos A cos B minus sin A sin B cos of A plus B. हा मिळाला आपल्याला y. So next step मध्ये use formula cos inverse of cos theta equals to theta. काय मिळेल y equals to alpha plus 3x. So put the value of alpha. Alpha ची व्हॅल्यू काय tan inverse 4/3. Tan inverse 4/3 plus 3x. याला आपल्याला डिफरेंशिएट करायचं आहे with respect to x. Differentiate with respect to x. We get dy/dx equals to derivative of tan inverse 4/3 plus 3x. So tan inverse 4/3 again constant, derivative of constant term 0 plus derivative of 3x 3. So required answer is 3. Derivative of cos inverse 3 cos 3x minus 4 sin 3x/5 काय मिळालं आपल्याला ते लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल cos inverse of 3 cos e power x plus 2 sin e power x upon root 30. So solution मध्ये let y equals to cos inverse of 3 cos e power x plus 2 sin e power x upon root 13. याला आपल्याला डिफरेंशिएट करायचं आहे. डिफरेंशिएट करण्याआधी ब्रॅकेट जो आहे याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो y equals to सेपरेट डिनोमिनेटर cos inverse of 3 upon root 13 cos e power x plus 2 upon root 13 sin e power x. So put बाहेर काय cos इनवर्स म्हणजे आतमध्ये पण काय लागेल cos. So put 3 upon root 13 equals to cos alpha and 2 upon root 13 equals to sin alpha equals to sin alpha. Also tan alpha equals to काय मिळेल 2 upon 3. Therefore alpha equals to
टॅन इनवर्स ऑफ 2/3 हे मिळेल आपल्याला अल्फाची व्हॅल्यू. सो अँड साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इक्वल्स टू 4/13 प्लस 9/13 equals to 1. 4 plus 9 13, 13/13 equals to 1. So y equals to, therefore y equals to काय मिळेल cos inverse of 3/√13 cos e power x, cos e power x मी फर्स्ट राईट करतो आणि सेकंड मध्ये लिहितो cos अल्फा प्लस sin e power x फर्स्ट राईट करतो आणि इथे लिहितो sin अल्फा. याची व्हॅल्यू मी लास्ट मध्ये राईट केली, इथं पण याची व्हॅल्यू मी सेकंड नंबरला राईट केली. ओके. सो नेक्स्ट स्टेप मध्ये cos इनवर्स ऑफ cos a cos b प्लस sin a sin b काय मिळेल आन्सर cos ऑफ a माइनस b. a काय इथं e पॉवर x माइनस b का है अल्फा. सो y इक्वल्स टू आपल्याला मिळाला cos इनवर्स cos ऑफ e पॉवर x मायनस अल्फा. सो नेक्स्ट स्टेप मध्ये वी नो फॉर्म्युला cos इनवर्स ऑफ cos थीटा. थीटा काय इथं e पॉवर x मायनस अल्फा. सो e पॉवर x मायनस अल्फा पुट द व्हॅल्यू ऑफ अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे काय ती tan इनवर्स e पॉवर x ॲज इट इज मायनस tan इनवर्स 2/3 tan इनवर्स 2/3. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get काय मिळेल dy/dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e पॉवर x मायनस tan इनवर्स 2/3. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ e पॉवर x मायनस 0 equals to e power x. So derivative of given function काय मिळालं ते e power x. राईट करण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आणि या क्वेश्चन मध्ये लास्ट एक्झाम्पल आहे कोसेक इनवर्स ऑफ 10/6 sin 2 power x minus 8 cos 2 power x. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे. थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे पण याआधी आपण या टाइपचा फॉर्म्युला एक्झाम्पल मध्ये यूज केलेला आहे. cosec inverse of 10/6 sin 2 power x minus 8 cos 2 power x. एक फॉर्म्युला आहे cosec इनवर्स. सपोज जर का साइन असेल साइन इनवर्स x असेल तर याचं कन्वर्शन cosec इनवर्स 1/x. बिकॉज cosec कशा रेसिप्रोकल असते साइनचा. सो अँगलचा रेसिप्रोकल काय मिळेल cosec इनवर्स. sin inverse x equals to cosec inverse 1/x. Similarly, cosec inverse x जर का असेल तर आपल्याला काय मिळते sin inverse 1/x. ओके. सो sin cosec inverse 1/x याला आपण काय राईट करू शकतो sin inverse x. cosec inverse सपोज 1/x याला फॉर्म्युला मी राईट करू शकतो sin inverse a/b equals to cosec inverse याचा काय होईल रेसिप्रोकल b/e. मग मी y काय घेऊन आपल्याकडे cosec इनवर्स 10/6 sin power 2 power x minus 8 cos 2 power x. सपोज a आणि हा झाला b. तर cosec b/a ला मी काय राईट करू शकतो sin इनवर्स a/b. म्हणजे याचा काय होईल रेसिप्रोकल. सो यूज दिस फॉर्म्युला
we get sin inverse याचा काय होईल रेसिप्रोकल. सो 6 sin 2 power x minus 8 cos 2 power x upon 10. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये डिनॉमिनेटर सेपरेट. sin inverse of 6 upon 10 sin 2 power x minus 8 upon 10 cos 2 power x y that is sin inverse 6 upon 10 3 upon 5 sin power x minus 8 upon 10 means 4 upon 5 cos 2 power x मिळाला आपल्याला. सो पुट 3 upon 5 equals to आता बाहेर काय साइन आतमध्ये काय लागेल साइन. तो साइनचा फॉर्म्युला काय असते sin a cos b minus cos a sin b or sin a cos b plus cos a sin b. So here put up cos alpha and 4 upon 5 equals to sin alpha. Okay. So also tan alpha equals to काय मिळेल 4 upon 3. Therefore alpha equals to tan inverse 4 upon 5 and sin square alpha plus cos square alpha equals to काय मिळेल 16 upon 5 plus 9 upon 16 upon 25 plus 9 upon 25 equals to 1. Therefore y equals to काय मिळेल sin inverse 3 upon 5 ला काय राईट केलं मी cos alpha आणि काय आहे ऑलरेडी sin 2 power x. सो sin 2 power x into cos alpha minus cos 2 power x into sin alpha. So use formula sin a cos b minus cos a sin b. We get sin inverse sin of 2 power x minus alpha. Again use formula sin inverse of sin theta equals to theta. Here theta 2 power x minus alpha. Put the value of alpha. Tan inverse 4 upon 5. Sorry, 4 upon 3 मिळेल आपल्याला. इथं करेक्शन करायचं आहे 4 upon 5 राईट केलं तुम्ही आपल्याला काय मिळतं 4 upon 3 sin upon cos 4 upon 3. सो हिअर ऑल्सो 4 upon 3 याला आपल्याला डिफरेंशिएट करायचं आहे. सो डिफरेंशिएट with respect to x we get dy upon dx derivative of 2 power x into log 2 minus tan inverse 4 upon 3 again constant its derivative is 0. So required derivative 2 power x into log 2 dy upon dx. इथं कोणता फॉर्म्युला यूज केला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ a power x into log a. ओके इथं आपला क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपण सर्वच प्रॉब्लेम बघितले. सो आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 9 स्टार्ट करणार आहोत. ओके थँक्यू.